आपण आळीपाळीने वाचणार आहोत. पान क्रमांक 754. आपण स्तोत्र 122 वाचूया. आळीपाळीने वाचूया. यरुशलेमीच्या कुशल्यासाठी प्रार्थना. दाविदाचे आरोन स्तोत्र. आपण परमेश्वराच्या घराकडे जाऊ असे ते मला म्हणाले, तेव्हा मला आनंद झाला. हे यरुशलेमे, तुझ्या वेशींना आमचे पाय लागले आहेत. हे यरुशलेमे, एकत्र जोडलेल्या नगरीसारखी तू बांधलेली आहेस. कारण तेथे न्यायासने दाविदाच्या घराण्याची राजासने मांडली आहेत. यरुशलेमेच्या शांतीसाठी प्रार्थना करा. तुझ्यावर प्रीती करणाऱ्यांचे कल्याण असो. तुझ्या कोटात शांती वसो. तुझ्या राजवाड्यात समृद्धी नांदो. माझे बंधू व माझे मित्र यांच्याकरता तुझ्यामध्ये शांती वसो, अशी मी प्रार्थना करीन. शेवटचं वचन सगळेजण आपण एकत्र वाचूया. परमेश्वर आमचा देव, याच्या घराकरिता तुझ्या कल्याणासाठी मी झटत जाईन. वाचलेले वचन देवबाप आपल्यासाठी आशीर्वाद करो. आमेन. आमेन. जुन्या करारातून लेवियाचा ग्रंथ याचा 25वा अध्याय आणि पहिली 12 वचने पान क्रमांक 154 वर दिलेली आहेत. लेविय 25, 1-12. जुन्या करारातून लेवीचा ग्रंथ याचा 25वा अध्याय आणि 1-12 वचन आपण ऐकू. शब्बात वर्ष आणि योबेल वर्ष. सिनाय पर्वतावर परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायल लोकांना असे सांग, मी तुम्हाला देत असलेल्या देशात तुम्ही जाऊन पोहोचल्यावर त्या देशाने परमेश्वराप्रित्यर्थ शब्बात पाळावा. 6 वर्ष आपली शेती करावी आणि 6 वर्ष द्राक्षमाळ्याची छाटणी करून त्याचे पीक जमा करावे. पण 7व्या वर्षी देशाला परमविश्रामाचा शब्बात असावा, म्हणजे परमेश्वराप्रित्यर्थ शब्बात असावा. त्या वर्षी शेते पेरू नयेत आणि द्राक्षमाळ्यांची छाटणीही करू नये. आपोआप उगवलेले धान्य कापू नये आणि न छाटलेल्या द्राक्षवेलींची फळे तोडू नयेत. देशाच्या परमविश्रामाचे ते वर्ष असावे. देशाच्या शब्बाताच्या उपजावर तुमच्या दासांचा, दासींचा, तुमच्या मजुरांचा, तुमच्याबरोबर राहणाऱ्या परदेशीयांचा निर्वाह होईल. तुमचे पशु व तुमच्या देशातील जनावरे यांना देशाचे सर्व उत्पन्न खावायला मिळेल. 7 शब्बात वर्ष म्हणजे 7 गुणिले 7 एवढी वर्षे मोजा. या 7 शब्बात वर्षांचा काळ एकूण 50 वर्षे होय. मग 7व्या महिन्याच्या दशमीस म्हणजे प्रायश्चित्ताच्या दिवशी मोठ्या आवाजाचे शिंग देशभर सर्वत्र फुंकावे. त्या 50व्या वर्षाला पवित्र मानावे आणि देशातील सर्व रहिवासी मुक्त झाल्याची घोषणा करावी. ह्या वर्षाला तुम्ही योबेल वर्ष म्हणावे. ह्या वर्षी तुम्ही आपापल्या वतनात व आपापल्या कुटुंबात परत जावे. हे 50वे वर्ष तुमचे योबेल वर्ष होय. त्या वर्षी तुम्ही काही पेरू नये, आपोआप उगवलेले कापू नये आणि छाटणी न केलेल्या द्राक्षवेलीची फळेही तोडू नये, कारण हे योबेल वर्ष होय. हे तुम्हाला पवित्र असावे. शेतात सापडेल तो उपज तुम्ही खावा. वाचलेली सर्व वचनं देव बाप आपल्या सर्वांसाठी आशीर्वादाची करो. आमेन. पत्राचा भाग यावेळेस आपण वाचणार आहोत. पेत्राचं पहिलं पत्र याचा 2रा अध्याय आणि 6 ते 12 ही वचने पान क्रमांक 324 वर दिलेली आहेत. आपण नवीन करारातून पेत्राचे पहिलं पत्र याचा 2रा अध्याय 6 ते 12 ही वचनं आपण ऐकूयात. पान क्रमांक 324. कारण असा शास्त्रलेख आहे, पहा, निवडलेली मूल्यवान अशी कोनशिला मी सियोनात बसवितो, तिच्यावर विश्वास ठेवणारा फजित होणार नाही. म्हणून तुम्हा विश्वास ठेवणाऱ्यांना तो मूल्यवान आहे. परंतु जे विश्वास ठेवीत नाही त्यांना बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला धोंडा तोच कोनशिला झाला आणि ठेच लागण्याचा धोंडा व अडखळण्याचा खडक असा झाला. ते वचन मानित नसल्यामुळे ठेचळतात, त्यासाठी ते नेमलेलेही होते. पण तुम्ही तर निवडलेले वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात, यासाठी की ज्याने तुम्हास अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले, त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे. ते तुम्ही पूर्वी लोक नव्हता, आता तर देवाचे लोक आहात. तुम्हास दया मिळाली नव्हती, आता तर दया मिळाली आहे. प्रियजन हो, जे तुम्ही प्रवासी व परदेशवासी आहात, त्या तुम्हास मी विनंती करीतो की जीवात्म्याबरोबर लढणाऱ्या दैहिक वासनांपासून दूर राहा. परराष्ट्रीयात आपले आचरण चांगले ठेवा, यासाठी की
ज्याविषयी ते तुम्हास दुष्कर्मी समजून तुम्हाविरुद्ध बोलतात, त्याविषयी त्यांनी तुमची सत्कृत्य पाहून समाचाराच्या दिवशी देवाचे गौरव करावे. आमीन. शुभवर्तमान. आजच्यासाठी नेमलेलं शुभवर्तमान लुककृत शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि पहिल्या वचनापासून शुभवर्तमानास आरंभ होतो. हे येशू कृपा तू दे, सुवार्ता ऐकाया, विचारे शब्दे कर्मेहि यदा पाळाया. नंतर असे झाले की लोकसमुदाय त्याच्याजवळ गर्दी करून देवाचे वचन ऐकत असता तो म्हणजे येशू गनेसरेत सरोवराच्या किनाऱ्याशी उभा होता. तेव्हा त्याने सरोवराच्या किनाऱ्याला लागलेले 2 मछवे पाहिले. त्यावरील कोळी खाली उतरून जाळी धुत होते. त्या मछवापैकी एक शिमोनाचा होता. त्यावर चढून तो किनाऱ्यापासून थोडासा लोटावा म्हणून येशूने त्याला सांगितले. मग तो मछव्यात बसून समुदाय शिक्षण देऊ लागला. आपले बोलणे संपल्यावर त्याने शिमोनाला म्हटले, खोल पाण्यात हाकार, मग मासे धरण्यासाठी तुम्ही आपली जाळी खाली सोडा. शिमोनाने त्याला उत्तर दिले, गुरुजी, आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही, तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो. मग त्यांनी तसे केल्यावर माशांचा मोठा घोळका झाल्यास सापडला आणि त्यांची जाळी फाटू लागली. तेव्हा त्यांचे जे साथीदार दुसऱ्या मछव्यात होते त्यांनी येऊन आपल्याला सहाय्य करावे म्हणून त्यांनी त्यास खुणावले. पण त्या आल्यावर दोन्ही मछवे इतके भरले की ते बुडू लागले. हे पाहून शिमोन पेत्र येशूच्या पाया पडून म्हणाला, प्रभूजी, माझ्यापासून जा, कारण मी पापी मनुष्य आहे. कारण त्यांनी धरलेल्या माशांचा घोळका पाहून तो व त्याच्याबरोबर असलेले सर्वजण विस्मित झाले होते. तसेच शिमोनाचे भागीदार जब्दीचे मुलगे याकोब व योहान हेही विस्मित झाले होते. तेव्हा येशू शिमोनाला म्हणाला, भिवू नको, तेथून पुढे तू मासे धरणारा होशील. मग मछवे किनाऱ्याला लावल्यावर सर्व सोडून देऊन ते त्याचे अनुयायी झाले. हे ख्रिस्ताचं शुभवर्तमान आहे. देवाला स्तुती असो. मंडळी कृपा करून खाली बसावं. असं तू कर. प्रभू, आमचे नेत्र तू उघड आणि तुझ्या शास्त्रातल्या अद्भुत गोष्टी तू आमच्या नजरेस पाड. आमचे अंतःकरण तू उघड आणि त्या गोष्टी आत्मसात करण्यास तू आमचा सहाय्य करता हो. धन्यतारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन. प्रियानो, परमेश्वराने त्याचा सेवक अब्राहम याच्याद्वारे एक इस्रायल राष्ट्र निर्माण केलं आणि त्या इस्रायल राष्ट्राला एक नियमशास्त्र, एक नियमावली दिली. आपल्या पवित्र शास्त्रातील पहिली 5 पुस्तकं उत्पत्ती, निर्गम, लेव्य, गणना आणि अनुवाद हे इस्रायल लोकांचं नियमशास्त्र, ज्याला ते तोरा म्हणत, काही नियम त्यांना लावून दिलेले होते. आणि हे नियम जे आहेत त्यामध्ये सर्वात त्याचा गाभा किंवा त्याचं जे मर्म आहे ते 10 आज्ञांमध्ये त्याने दिलं, की जे निर्गम याच्या 20व्या अध्यायामध्ये आपल्याला दिसतं. आणि त्या 10 आज्ञांपैकी जी 4थी आज्ञा परमेश्वराने इस्रायल लोकांना दिली होती ती आज्ञा अशी होती की शब्बात दिवसांची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळ. 6 दिवस तू आपले कामकाज पूर्ण कर, परंतु 7वा दिवस हा परमेश्वराचा शब्बात आहे. त्या दिवशी कुठलेच कामकाज करू नको. तू, तुझा मुलगा, तुझी मुलगी, तुझा दास, तुझी दासी, तुझे गुरेढोरे, एवढंच नव्हे तर तुझ्या वेशीच्या आत असलेला तुझा उपरी किंवा पाहुणा याने देखील शब्बात दिवशी काम करू नये. शब्बात या दिवसाचा अर्थ किंवा शब्दाचा अर्थ विसावा घेणे. आठवड्यातील 1 दिवस शब्बात दिवस तू पवित्रपणे पाळ. का?
कारण 7 दिवस परमेश्वराने आकाश व पृथ्वी ही निर्माण केली, त्यातलं सर्व काय निर्माण केलं, आणि 7व्या दिवशी परमेश्वराने विसावा घेऊन तो आशीर्वादित केला. आणि म्हणून तू देखील शब्बात दिवस, त्या दिवशी विसावा घेऊन तो परमेश्वर प्रित्यार्थ पवित्रपणे पाळ. ही परमेश्वराची त्यांना आज्ञा होती. आठवड्यातील एक दिवस शब्बात दिवस म्हणजे विसावा घेऊन तो देवाच्या सान्निध्यात, देवाला समर्पित असा पवित्रपणे पाळावा. ही परमेश्वराची इस्रायल लोकांना कडक आज्ञा होती. आणि जर कुणी शब्बात दिवस पवित्रपणे पाळला नाही, जर त्या दिवशी त्याने चुकून काम केलं, तर शिक्षा म्हणजे त्याला बाहेर नेऊन सर्वांनी दगडमार करून त्याला ठार करायचं. अशी भयानक शिक्षा शब्बात दिवस पवित्र पाळला नाही असे त्या इस्रायल लोकांना होते. ह्या शब्बात दिवसाविषयी आपल्या सर्वांना माहीत आहे. परंतु इस्रायल लोकांना परमेश्वराने 3 प्रकारचे शब्बात पाळण्यासाठी सांगितलं होतं. हा पहिला शब्बात. दुसरा एक शब्बात की ज्याच्याविषयी आपल्याला लेवीच्या पुस्तकातील 25व्या अध्यायामध्ये आपल्याला सापडतो, आणि तो म्हणजे शब्बात वर्ष. हा शब्बात दिवस म्हणजे आठवड्यातील एक दिवस, 6 दिवस गेला की 7वा दिवस शब्बात असा. तशाच प्रकारे इस्रायल मंडळीमध्ये 6 वर्ष गेल्यानंतर 7वं वर्ष, संपूर्ण वर्ष हे शब्बाताचं वर्ष. शब्बात एक दिवस नाही, 1 वर्ष शब्बात पाळायचं. म्हणजे अगदी 1 जानेवारीपासून ते 31 डिसेंबरपर्यंत संपूर्ण वर्ष, 7वं वर्ष हे तुमच्यासाठी शब्बाताचं वर्ष म्हणजे विसाव्याचं वर्ष असावं. विसावा कशाला आणि कोणाला? तर विसावा इस्रायलातील जी जमीन आहे त्या जमिनीला तुम्ही विसावा द्यायचा. म्हणजे कुणीच त्या जमिनीवर कोणती शेतीवाडी करायची नाही. तो जमिनीला शब्बाताचा वर्ष असावं. 1 वर्षापर्यंत त्या जमिनीवर नांगर फिरवायचं नाही, जमिनीमध्ये पेरणी करायची नाही की त्याची कापणी करायची नाही. त्या शेतीला, त्या जमिनीला 1 वर्षाचा परमविश्राम द्यायचा. दर 7वं वर्ष शब्बाताचं वर्ष असावं असे परमेश्वराने त्यांना आज्ञा दिली होती. हा दुसरा शब्बात. आणि तिसरा शब्बात म्हणजे परमेश्वर म्हणतो जसं शब्बाताचं वर्ष 7वं वर्ष झालं, असे 7 शब्बात वर्ष तुम्ही मोजा. म्हणजे 6 वर्ष झाल्यावर 7वं वर्ष शब्बाताचं, पुन्हा पुढचे 6 वर्ष झाले की 7वं वर्ष शब्बाताचं. असे 7 वेळा 7 म्हणजे 7 गुणिले 7 किती होतात? 49 वर्ष. 49 वर्ष गेले की जे पुढचं वर्ष आहे, म्हणजे किती वर्ष येतं ते? 50वं वर्ष. त्या 50व्या वर्षी, त्या वर्षाच्या 7व्या महिन्याच्या 10व्या दिवशी संपूर्ण राष्ट्रामध्ये शिंग फुंका. 50वं वर्ष आलं की इस्रायल मंडळीमध्ये, संपूर्ण इस्रायल राष्ट्रामध्ये शिंग फुंकायची. म्हणजे काय? आजकाल आपल्याला माहिती आहे, समजा एखादी आपत्काळी आली, नैसर्गिक आपत्ती आली किंवा युद्ध सुरू झालं, तर आपण काय ऐकतो? सायरन असतात किंवा भोंगे असतात. भोंगा वाजला की आपल्याला कळतं धोक्याचा काहीतरी इशारा आहे, काहीतरी वेगळं घडत आहे. तसंच 50वं वर्ष म्हणजे योबेल वर्ष असं परमेश्वराने म्हटलं होतं. ह्या 50व्या वर्षात संपूर्ण देशामध्ये शिंग फुंकायचे. लोकांना समजलं पाहिजे की 50वं वर्ष आलेलं आहे. मग 50व्या वर्षी काय करायचं? 50व्या वर्षी सर्व रहिवाशांची मुक्तता झाली पाहिजे. ते मुक्ततेचं वर्ष आहे. जे सर्व तुमच्याकडे गुलाम असतील त्या गुलामाला सोडून द्यायचं, कारण आनंदाचं, प्रसादाचं वर्ष आलेलं आहे. म्हणून योबेल वर्ष मुक्ततेचं वर्ष. ज्या गुलामांना तुम्ही आतापर्यंत राबवून घेतलं, 50व्या वर्षी सोडून द्यायचं, त्यांना घरी जाऊ दे. जे सर्व कैदी तुरुंगात आहेत, अपराधी आहेत, गुन्हेगार आहेत, सर्वांना तुरुंगातून सोडायचं, तुरुंग मोकळी करायची, कारण 50वं वर्ष आलेलं आहे, प्रसादाचं वर्ष आलेलं आहे. आणि योबेल वर्ष, 50वं वर्ष म्हणजे काय? सर्व ऋणातून मुक्तता. परमेश्वराने त्यांना सांगितलं होतं, तुमच्यातील एक बंधू जर कंगाल झाला आणि त्यांनी स्वतःला इतरांना विकलं, तर त्या वर्षी त्या ऋणातून तो मुक्त होतो, त्याला तुम्ही सोडून द्यायचं. जर कोणी तुझा अपराध केला असेल, अपराधांची क्षमा कर, ऋणातून मुक्त कर, सोडून दे. कारण का? योबेल वर्ष आलेला आहे. 50वं वर्ष योबेल. योबेल या शब्दाचा अर्थ शिंगाचा दीर्घनाद. दीर्घनाद केला, शिंग फुंकले की समजायचं योबेल म्हणजे 50वं वर्ष आलेलं आहे. सर्व रहिवाशांची मुक्तता, सर्व ऋणातून क्षमा आणि सर्व वतनांची पुनर्रचना.
जर तुमच्यातील कोणी कंगाल होऊन आपली जमीन जर तुम्ही विकली तर 50व्या वर्षी त्या मनुष्याला ती जमीन परत करायची. असं एक आगळं वेगळं वर्ष त्या इस्रायलाच्या जीवनामध्ये मंडळीमध्ये प्रत्येक 50 वर्षांनी यायचं. आणि म्हणून संपूर्ण यहुदी समाज, यहुदी मंडळी ह्या 50व्या वर्षाकडे लक्ष लावून असायची. आयुष्यात एकदाच उपभोगायला मिळणारं 50 वर्ष. कारण ह्या 50 वर्षामध्ये 50वं वर्ष आलं की तुरुंगातील सर्व कैदी काय करायचे, आतुरतेने वाट पाहायचे, योबेल वर्ष आलंय, आमची सुटका होणार. जे सर्व ऋणात अडकलेले आहेत ते म्हणायचे आता आमच्या ऋणातून मुक्तता होणार आहे. ज्यांची जमीन आपडलेली आहे ते म्हणजे आमची जमिनीची सोडवणूक होणार, कारण योबेल वर्ष आलेलं आहे. आणि ह्या योबेल वर्षामध्ये परमेश्वराने त्यांना एक कडक नियम दिला होता. जे तुमचं 50वं वर्ष आहे, लेव्याच्या पुस्तकाचा 25वा अध्याय 12 वचन, हे वर्ष तुम्ही त्याला योबेल असं म्हणावं. योबेल वर्ष तुमच्यासाठी पवित्र असं वर्ष असावं. ही परमेश्वराची इस्रायल लोकांना आज्ञा होती. योबेल वर्ष तुम्हाला पवित्र असावं. ह्या वचनावर आज आपण थोड्या वेळ विचार करणार आहोत. आज तीच आज्ञा परमेश्वर तुम्हाला आणि मला देत आहे. ख्रिस्त विश्व मंडळी, ह्या मंडळीचं हे 50वं वर्ष आहे आणि परमेश्वर म्हणतो हे 50वं वर्ष जे तुमच्यासाठी योबेल वर्ष आहे हे तुमच्यासाठी पवित्र वर्ष असावं. त्या दृष्टिकोनातून तुम्ही या वर्षाकडे पहा. ऑक्टोबर महिन्यापासून पुढील सप्टेंबर महिन्यापर्यंत हे 12 महिने मंडळीतील प्रत्येक व्यक्तीसाठी, प्रत्येक लहानथोर व्यक्तीसाठी हे वर्ष पवित्र असलं पाहिजे. पवित्रतेने वर्ष घालवा ही परमेश्वराची तुम्हाला मला आज्ञा आहे. योबेल वर्ष 50वं वर्ष तुमच्यासाठी पवित्र असावं. मग हे वर्ष जर आमच्यासाठी पवित्र आहे तर प्रथम समजून घेऊयात पवित्र ह्या शब्दाचा अर्थ काय. मग आम्हाला त्याप्रमाणे वागता येईल, त्याप्रमाणे आम्हाला चालता येईल. पवित्र म्हणजे काय? जर तुम्ही डिक्शनरी किंवा शब्दकोश पाहिला तर पवित्र या शब्दाचे साधारण 2 अर्थ निघतात. त्यातला पहिला आणि महत्त्वाचा अर्थ म्हणजे पवित्र म्हणजे नैतिक शुद्धता. पवित्र म्हणजे शुद्ध. आमचा देव पवित्र आहे असं आम्ही म्हणतो, म्हणजे आमचा देव शुद्ध आहे, त्याच्या ठाई कुठलीच अशुद्धता नाही. योहान त्याच्या पत्रामध्ये म्हणतो आमचा देव प्रकाश आहे आणि त्याच्या ठाई मुळीच अंधकार नाही. तो सर्वांगीण प्रकाशित आहे, त्याच्या ठाई मुळीच इवलीचा कणभर देखील अंधकार नाही, त्याच्या ठाई कुठलीच अशुद्धता नाही आणि म्हणून तो पवित्र आहे. पवित्र म्हणजे शुद्ध असणं. आणि तो पवित्र देव म्हणतो जसा मी पवित्र आहे तसे तुम्हीही पवित्र असा. आम्हाला संपूर्ण वर्ष पवित्रतेत म्हणजे शुद्धतेमध्ये घालवायचं आहे. ही परमेश्वराने आम्हाला आज्ञा दिली आहे. पवित्र या शब्दाचा दुसरा अर्थ म्हणजे वेगळा केलेला, इतरांपासून वेगळा केलेला, देवाच्या कामासाठी वेगळा केलेला, याचा अर्थ पवित्र. पवित्र म्हणजे काय? सगळ्यांनी म्हणा, देवासाठी वेगळा केलेला. म्हणा, देवासाठी वेगळा. पवित्र याचा अर्थ देवासाठी वेगळा केलेला. आज ज्या ठिकाणी आम्ही बसलेलो आहोत त्याला पवित्र मंदिर असं आम्ही म्हणतो. का बरं आम्ही म्हणतो? कारण देवाच्या कार्यासाठी वेगळं केलेलं असं हे मंदिर आहे, म्हणून त्याला पवित्र मंदिर म्हणतात. या पवित्र मंदिरामध्ये केवळ देवाची आराधना, उपासना आणि धार्मिक कार्यक्रम आम्ही भरवतो. मागच्या आठवड्यात 3 दिवस आपण काय केलं? संजीवनाचा सभा घेतला, ज्यामध्ये देवाचं गौरव केलं, भक्तिगीते गायली, त्यामध्ये देखील देवाची स्तुती केली, मुख्य उपासना केली देवाच्या गौरवासाठी. जिथे देवाचं कार्य असतं ते पवित्र आहे आणि म्हणून पवित्र मंदिर म्हणजे देवासाठी वेगळं केलेलं मंदिर. एवढंच नव्हे, ह्या मंदिरातील प्रत्येक वस्तू ही पवित्र आहे कारण देवाच्या कामासाठी समर्पित केलेली आहे. हे सिंथसायझर आहे. आपण या ठिकाणी गाणे वाजवतो, फक्त देवाचे धार्मिक गीते आम्ही या सिंथसायझरवर वापरतो कारण ते पवित्र आहे. त्याच्यावर आम्ही कधीही पिक्चरचे मनोरंजक गीत आम्ही वाजवत नाही किंवा वाजवू नये कारण ते पवित्र आहे. खाली आमच्याकडे टीव्ही आहे, लोकांना खाली पाहता यावं, उपासना पाहता यावं म्हणून टीव्ही ठेवलेला आहे. तो टीव्ही देखील पवित्र आहे कारण फक्त रविवारच्या उपासनेचं प्रक्षेपण आपण खाली करतो आणि तेवढेच त्या उपासना आपण त्या टीव्हीवर पाहतो. जर एखाद्याने ठरवलं टीव्हीचा उपयोग फक्त रविवारी होतो, मग सोमवार ते शनिवार इथं येऊन त्या टीव्हीवर मनोरंजनाचे कार्यक्रम, वेब सिरीज, सिरियल्स कोणी पाहतं का? नाही पाहत. का नाही पाहत? कारण तो पवित्र आहे.
पवित्र म्हणजे देवाच्या कामासाठी वेगळा केलेला. आठवडाभर आम्ही त्याचा उपयोग करणार नाही, कारण तो पवित्र आहे. म्हणजेच जर तुम्ही पवित्र लोक आहात, जसं हे सर्व पवित्र आहे, तसं तुम्ही आणि मी मंडळी आम्ही पवित्र आहोत. इथे बसलेला प्रत्येक जण पवित्र आहे. पवित्र याचा अर्थ काय? वेगळा केलेला. तुम्ही जगापासून वेगळं केलेले आहात, हे तुम्ही ध्यानात ठेवा. मग आज आत्मपरीक्षण केलं पाहिजे. या योबेल वर्षामध्ये मी पवित्र असा वागतो का? जगापासून वेगळा केलेला, जगापासून वेगळं काहीतरी करणारा, जगा वेगळं आचरण असलं असं मी पवित्रतेने वागतो का? जगाशी जाऊन आम्ही भ्रष्ट झालेलो आहोत, जगाशी हात मिळवणी केलेले आहेत, आमच्या ख्रिस्ती तत्वांशी तडजोड करून जगाशी एकरूप आम्ही झालेलो आहोत का? आज आत्मपरीक्षणाचा प्रश्न आहे. आम्ही वेगळे आहोत, आम्ही पवित्र केलेले आहोत, आणि हीच परमेश्वराची आमच्याबद्दलची इच्छा आहे. योबेल वर्ष तुमच्यासाठी पवित्र असलं पाहिजे. हे पुढचं संपूर्ण वर्ष तुमच्यासाठी काहीतरी वेगळं, देवासाठी वेगळं केलेलं, देवाला समर्पित केलेलं, हे संपूर्ण वर्षात देवाला अग्रक्रम देणारं, देवाला प्राधान्य देणारं हे तुमचं वर्ष असावं, ही देवाची आम्हाला अपेक्षा नाही. आमच्याकडून तो आज्ञा करत आहे. योबेल वर्ष तुमच्यासाठी पवित्र असलं पाहिजे. देवाला प्राधान्य देणारं, त्याला प्रथम स्थान देणारं असं तुमचं वर्ष असू द्या. आमचा देव पवित्र आहे म्हणजे तो एक वेगळा देव आहे. कशा प्रकारे वेगळा आहे? आम्हाला तो पवित्र शास्त्रात अनुवादाचा ग्रंथ याचा 10वा अध्याय आणि 17व्या वचनात परमेश्वर सांगतो की तो कसा पवित्र आहे, कसा वेगळा आहे. तो म्हणतो तुमचा देव परमेश्वर हा देवाधीश देव आहे. देवाधीश देव म्हणजे काय? तो अशा प्रकारे पवित्र आहे, अशा प्रकारे वेगळा आहे की देवाधीश देव म्हणजे देवांचा देव. या जगामध्ये किती देवदेवत असू देत, त्या सर्व देवदेवांचा जो देव आहे तो आमचा परमेश्वर आहे. अशा प्रकारे तो वेगळा आहे. तो देवाधीश देव, प्रभूंचा प्रभू, तो महान आणि पराक्रमी आहे आणि भय योग्य असा तुझा देव परमेश्वर आहे असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. तो कोणाशी पक्षपात करत नाही. अशा प्रकारे तो पवित्र आहे. देवांचा देव, प्रभूंचा प्रभू, महान पराक्रमी आणि भय योग्य असा एकच देव आहे. अशा पवित्र देवाचे आम्ही पवित्र लोक आहोत. त्या पवित्र देवाला त्या दृष्टिकोनातून आम्ही पाहतो का? त्या प्रकारे आदरयुक्त भय आम्ही त्याचं धरत आहोत का? आणि भय धरून ज्या आज्ञा त्यांनी दिल्या आहेत त्या आज्ञेचं पालन करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत का? का देवाची वेगळेपण, पवित्रता आम्ही विसरलो आहोत? देवाचं भय आमचं निघून गेलेलं आहे. मनमानी, स्वैराचारी, बदफैली जीवन जर आम्ही जगत असेल तर परमेश्वर आम्हाला कडक इशारा देत आहे, पुढील वर्ष तुमच्यासाठी पवित्र असू दे. त्या पवित्र देवाकडे पवित्रतेने पहा, तो किती वेगळा आहे पहा. होय, आमचा देव कसा पवित्र आहे, कशा प्रकारे वेगळा आहे. येशया संदेष्टा म्हणतो, इस्रायल लोकांना उद्देशून म्हणतो, अहो फितुरी लोकांनो, प्राचीन काळच्या गोष्टी स्मरा आणि समजा की परमेश्वर म्हणतो मीच देव आहे, दुसरा कोणीच देव नाही, मग समान कोणीच नाही. मी असा देव आहे की जो आरंभीच शेवट कळवतो. घडणाऱ्या गोष्टी घडण्यापूर्वी मी तुम्हाला आत्तापासून सांगत आलेलो आहे. हे स्मरा आणि लक्षात ठेवा. मी आपले संकल्प सिद्धीस नेईल, माझे मनोरथ मी पूर्ण करेल. अशा प्रकारे तो वेगळा आहे, तो पवित्र आहे. कसा पवित्र आहे, कसा वेगळा आहे? आरंभीच तो शेवट कळवतो. तो म्हणतो मी आदी आणि अंत, अल्फा आणि ओमेगा आहे. अशा या पवित्र देवाचे आम्ही भय धरणारे लोक आहोत का? आम्ही त्याच्या हुजुरीस जाणारे, त्याच्या सान्निध्यात जाणारे, त्याचे सेवक आहोत. आम्ही त्याचे भान आम्ही ठेवलेलं आहे का? आत्मपरीक्षण केलं पाहिजे प्रियांनो. पुढील वर्ष पवित्रतेमध्ये घालवा, वेगळेपणाने घालवा, कारण आमचं योबेल वर्ष आहे. देवाची पवित्रता आम्ही समजलेलीच नाही, त्याचं भय आम्हाला ठाऊक नाही. तो किती महान आहे, किती वेगळा आहे याची जाणीव जर आम्हाला मिळाली तर पुढील वर्ष गांभीर्यानं त्याच्या भयात, कारण तो भय योग्य आहे, आम्ही घातलं तर एक वर्ष खरोखर आमच्यासाठी आत्मिकरित्या लाभदायक होईल. ज्या परमेश्वराने इस्रायल लोकांसाठी 10 आज्ञा दिल्या, त्या 10 आज्ञा परमेश्वराने क्रमवार दिलेल्या आहेत. कल्पना करा की परमेश्वराने तुम्हाला एक कामगिरी दिली आहे आणि तुम्हाला म्हटलंय तू माझा दास आहेस, माझी दासी आहेस. या 10 आज्ञा महत्वाप्रमाणे क्रमवारीने तू लाव, तर तुम्ही या 10 आज्ञा क्रमवारीने कशा लावल्या असत्या? कल्पना करा. मला जर सांगितलं असतं, मी म्हटलं असतं पहिलं मी काय लिहिलं असतं, खून करू नको. खून करणं भयंकर आहे ना.
मग पहिलं मी ते खून करू नको पहिलं लिहिलं असतं मी. पण परमेश्वर काय म्हणतो माहिती आहे का, तिला मी 6व्या क्रमांकावर टाकतो. ते फार महत्वाचं नाही. पुढे आपण काय म्हटलं असतं, व्यभिचार करू नको, ते भयंकर आहे व्यभिचार करणं, मी 2ऱ्या क्रमांकावर लिहिलं असतं. परमेश्वर म्हणतो आता 7वा क्रमांक देतो मी. त्यापेक्षा महत्वाचं काय आहे, मी म्हटलं असं चोरी करू नको, ही मी 3ऱ्या क्रमांकावर लिहिलं असतं. परमेश्वर म्हणतो मी ती 8व्या क्रमांकावर टाकेल. लबाडी करू नको, खोटी साक्ष देऊ नको, परमेश्वर म्हणतो मी ते 9व्यावर टाकेल. लोभ धरू नको, परमेश्वर म्हणतो त्याला 10वा क्रमांक पुरेसा आहे. या 10 आज्ञांमध्ये अगदी प्रथम 3ऱ्या क्रमांकाला महत्व देणारी आज्ञा परमेश्वर म्हणतो. काय म्हणतो 3री आज्ञा काय आहे, तुझा देव परमेश्वर याचं नाव तू व्यर्थ घेऊ नकोस. इतकं महत्व त्या आज्ञेला परमेश्वराने दिलेलं आहे. इस्रायल लोकांना आज्ञा देताना 3ऱ्या क्रमांकावर तो म्हणतो तुझा देव परमेश्वर याचं नाव तू व्यर्थ घेऊ नकोस, कारण तो पवित्र आहे. जो माझं नाव व्यर्थ घेतो त्याची मी गय करणार नाही असं तो म्हणतो. या अशा पवित्र आणि वेगळ्या देवाचे आम्ही अनुयायी आहोत, याचं भान ठेवून पुढील वर्ष पवित्रतेमध्ये घालवा, कारण हे तुमचं योबेल वर्ष आहे. होय, तो पवित्र देव आहे, त्याचं नाव व्यर्थ घेऊ नका. दाविदांनी गल्ले आहेत, याचं उदाहरण आपण सर्वांना ठाऊक आहे. त्या कथानकामध्ये मी खोलवर जाणार नाही, सर्वांना ते ठाऊक आहे कथानक, की जसा हा बलिष्ठी गल्ल्यात शूर योद्धा पोलादाने भरलेला, अंगामध्ये चिलकत आहे, ढाल आहे, तरवार आहे, कसलेला योद्धा, त्याच्यासमोर 17 वर्षाचा दावीद, एक त्या ठिकाणी गुराखी ज्याला कुठले प्रशिक्षण नाही, तो आला, हातात गोफण घेतली आणि त्या गल्ल्याचा वध त्याने केला. हे सर्व कथानक आपल्याला ठाऊक आहे. पण तो वध का केला आणि कसा केला याचं मर्म या ठिकाणी आपण जाणून घेऊयात. ज्या वेळेस गल्ल्यात जो लोकांना आव्हान करत होता आणि शौल राजासकट सर्व इस्रायल सैन्य घाबरलं, कोणी त्या जवळ यायला तयार नाही, तिथे दावीद आला आणि गल्ल्याच्या समोर उभा आहे. आणि गल्ल्यात त्याला काय म्हणतो, अरे काठी घेऊन माझ्याकडे यायला मी काय कुत्रा आहे का. गल्ल्यात त्याला म्हणतो तू काय माझ्याकडे गोफर घेऊन आला, मी काय कुत्रा आहे का. आज मी तुला मारेन आणि तुझं मांस मी आकाशातील पक्ष्यांना देईल, असं आव्हान गल्ल्यात करत आहे. तेव्हा दाविदाने गल्ल्याला काय म्हटलं हे घरी जाऊन आपण पुन्हा एकदा वाचूयात. दावीद गल्ल्याला काय म्हणतो, दावीद गल्ल्याला म्हटला तरवार भाला व बर्ची घेऊन तू माझ्या समोर येतोस, पण मी ज्या सेनाधीश परमेश्वराच्या सेनेला तू तुच्छ मानतोस त्या सेनाधीश परमेश्वराच्या नामाने आज मी तुझ्याकडे येत आहे. परमेश्वराच्या नामानं दावीद त्या ठिकाणी येतो, कारण परमेश्वराचं नाव पवित्र आहे, ते व्यर्थ कधी घेऊ नका. परमेश्वराच्या नावाने मी तुझ्याकडे येतो. आज परमेश्वर तुला माझ्या हातामध्ये देईन. आज मी तुझं शिर तुझ्या धडा वेगळं करेल आणि आज तुझं मांस आकाशातील पक्षी आणि वनातील पशु खातील. त्यावेळेस संपूर्ण पृथ्वीला विदित होईल की इस्रायलामध्ये देव आहे. केवळ आणि केवळ परमेश्वराच्या नावाने या 17 वर्षाच्या कोवळ्या दाविदाने त्या गल्ल्याला ठार केलं. हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. त्याचं नाव किती महत्वाचं आहे, त्यामध्ये किती मर्म आहे हे लक्षात ठेवून पुढील संपूर्ण वर्षात देव जो पवित्र आहे त्याच्या नावाने आम्ही वर्ष घालवलं पाहिजे, पवित्रते ते घालवलं पाहिजे. हे अतिशय महत्वाचं आहे. ज्यावेळेस आमच्या पवित्र देवाकडे येतो त्यावेळेस थरथर कापत, गुडघे लटपटत, भयप्रतीतीने आम्ही गेलं पाहिजे, कारण आम्ही पापी आहोत, आम्ही अशुद्ध ओटांचे अशुद्ध लोक आहोत आणि म्हणून परमेश्वराच्या नावाकडं आम्ही फार भयानं गेलं पाहिजे. भययुक्त आदरयुक्त भीती घेऊन आम्ही त्या परमेश्वराचं त्या ठिकाणी भय धरलं पाहिजे. संपूर्ण वर्षभरात तो परमेश्वर पवित्र आहे आणि म्हणून त्याने दिलेल्या आज्ञेचं पालन करणं आम्हाला क्रमप्राप्त आहे. या उद्देशानं संपूर्ण पुढील योबेल वर्ष आम्ही घालवणं महत्वाचं आहे. तोच देवाचा पुत्र मानवी देह धारण करून येशू ख्रिस्ताच्या रूपानं 2000 वर्षापूर्वी आला. त्याने 3.5 वर्ष शिष्यांना प्रशिक्षण दिलं आणि अशाच प्रकारे एक प्रसंग प्रभू येशू ख्रिस्ताचा आपण पाहत आहोत. ज्या वेळेस काही लोकांचा प्रभू येशू ख्रिस्ताशी सामना झाला, नजराला नजर भिडली, प्रभू येशू ख्रिस्तापुढे ते उभे राहिले, त्यावेळेस त्या येशूकडे पाहून त्याचे ते पावित्र्य, त्याचं मांगल्य, त्याचं दैवी स्वरूप पाहून लोक कसे थरथरू लागले, घाबरू लागले. याचं देखील काही उदाहरणं पवित्र शास्त्रामध्ये आपण आहेत. ज्या वेळेस एखादा अशुद्ध अपवित्र मनुष्य पावित्र्याच्या शुद्धतेच्या सान्निध्यात होतो त्यावेळेस तो किती गर्वगळीत होतो, भयंकर घाबरतो. याचे उदाहरणं
येशूच्या जीवनातून आपल्याला कधी दिसतात. एक अशी सकाळ उजाडली आणि निरभ्र आकाश आहे. येशूने आपल्या शिष्यांना आज्ञा केली, चला आपण गालिल समुद्राच्या पलीकडे जाऊ. आणि शिष्यच ते त्यातले बरेचसे मच्छीमार होते. रोज त्या समुद्रावर जाणारे सर्व शिष्य त्या होडीमध्ये बसले. येशू देखील त्याच्यामध्ये आला आणि ते पलीकडे चालले. परंतु काही क्षणातच निसर्गानं आपलं संपूर्ण रूप बदललं. तो सुंदर असा दिवस, निरभ्र आकाश, अचानक काळेकुट्ट ढग जमा झाले आणि मोठं वादळ त्या समुद्रामध्ये आलं. हो, एक मोठं चक्रीवादळ झालं. ती संपूर्ण त्या नौका डोलू लागली, हलवू लागली. एक जीवघेणा प्रसंग त्या शिष्यांवर आलेला आहे. वारं वाहत असल्यामुळं नौका डुलत लागे, लाटा आदळत आहेत आणि म्हणून ते जवळजवळ बुडणार, आपला जीव जाणार या भीतीनं हे शिष्य, जे हाडाचे मच्छीमार, अनेक वादळांचा सामना त्यांनी केलेला आहे. संपूर्ण बुद्धी, चातुर्य, कौशल्यपणाला लावून ती होडी आटोक्यात आणण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहेत, पण शक्य झालं नाही. निसर्गापुढं हार खाल्ली, मार खाल्ली आणि त्या ठिकाणी ते जाऊन येशूला त्या ठिकाणी उठवत आहेत. येशू काय करत होता? सुंदरचं वचन त्या ठिकाणी आहे. असं म्हटलेलं आहे, येशू तर वरामाशी उश्वास घेऊन झोपला होता. येशूला सुद्धा उश्वास लागतं बरं का. येशू वरामाशी उश्वास घेऊन झोपला होता. ह्या प्रचंड वादळामध्ये येशू त्या ठिकाणी उश्वास झोपला होता. आणि ज्यावेळेस त्यांनी येशूला उठवलं त्यावेळेस संपूर्ण परिस्थितीचा ताबा येशूने आपल्याकडे घेतला. प्रियांनो, ह्या शिष्यांना माहित होतं की हा देखील आमच्यासारखाच एक आहे, पण हा आमचा गुरु आहे, आमच्यासाठी काहीतरी मदत करेल, म्हणून त्यांनी ह्या शिष्यांनी येशूकडे धाव घेतली. ह्या शिष्यांनी निसर्गापुढे आपले हात टेकले होते. प्रियांनो, लक्षात ठेवा, आपण आपला जीव वाचवण्यासाठी वाटेल ते करायला आपण तयार असतो. एखादा मनुष्य जर आपला जीव घेऊ पाहत असेल तर कदाचित आपल्याकडे काहीतरी पर्याय मार्ग असतात. उदाहरणार्थ, एक मनुष्य आला, एखादा समजा अतिरेकी आहे, गुंड आहे आणि तो तुम्हाला मारू पाहतो, तर आपण काय करतो? आमचे सगळे पैसे तू घेऊन टाक, माझ्याकडे जे काय आहे अलंकार असेल ते सगळं घे, पण माझा जीव तू सोड. आपल्याकडे तो पर्याय असतो, आपला जीव सोडून घ्यायचा. कधी कधी अतिरेकी येतात आणि अतिरेकी काय करतात? काही लोकांना ओलीस ठेवतात. तुम्हाला माहिती आहे ओलीस म्हणजे काय? त्यांचं अपहरण करतात आणि मग ते मागणी करतात, एवढी एवढी खंडणी तो आम्हाला द्या, किंवा एवढी मागणी आमची पूर्ण करा. मग काय केलं जातं? ती खंडणी दिली जाते किंवा मागणी पूर्ण केली जाते आणि अशा प्रकारे जीव वाचता येतो. मनुष्याला मनुष्याबद्दल कळवळा येईल आणि तो आपला जीव वाचू शकतो. मुंबईमध्ये एक अतिरेकी हल्ला झाला, आपल्याला ठाऊक असेल. आणि त्यावेळेस काही लोक नरिमन पॉईंट या ठिकाणी ओलीस ठेवले होते. त्या अतिरेकांनी बंदिस्त केले होते. त्यावेळेस काय केलं? त्यावेळेस पोलिसांना पाचारण करण्यात आलं. पोलिसांना जमलं नाही आणि म्हणून आर्मीचे काय कमांडोज आले आणि त्या कमांडोजने त्या लोकांचा जीव वाचवला. जीव वाचवण्याची सुविधा लोकांकडून आपल्याकडे उपलब्ध आहे. कसं तरी करून आपण जीव वाचवू शकतो. पण ज्यावेळेस निसर्ग थैमान घालतो त्यावेळेस मनुष्य त्यापुढे हातबल होतं. निसर्गापुढे कोण त्या ठिकाणी टिकाव धरणार? ते जे लाटा त्या ठिकाणी वाहत आहेत, त्या लाटांना तर असं म्हणू शकत नव्हतं, आम्ही तुला काय देऊ मग तू आम्हाला सोडशील. लाटांनो, कृपा करून थांबा, आम्ही तुम्हाला काहीतरी देतो, तुमचं म्हणणं पूर्ण करतो, असं लाटांना तर म्हणू शकत नाही. जो भयानक वारा वाहत आहे, ताशी 200 किलोमीटरने वारा, त्याला काय म्हणू शकत नाही, अरे कृपा करून विनंती करतो असं करू नकोस. वाऱ्याला म्हणू शकतो का? नाही म्हणू शकत. जे चक्री वादळ त्या ठिकाणी वाहत आहे, अरे त्या वादळाची मनधरणी आम्ही करू शकतो का? कृपा करून थांब, तुला पाहिजे ती इच्छा आम्ही पूर्ण करू. चक्रीवादळाला म्हणू शकत नाही. निसर्गापुढे मनुष्य काहीच करू शकत नाही. एका क्षणामध्ये गावच्या गाव आपल्या पोटात गिळंकृत करणाऱ्या भूकंपाला म्हणू शकत नाही की कृपा करून थांब, तुझी इच्छा मी पूर्ण करतो. आपण म्हणू शकतो का? 4 वर्षापूर्वी कोरोना आला, संपूर्ण जगामध्ये थैमान घातलं. त्या कोरोनाला कोणी विनंती केली का हो, तुझी काय इच्छा आहे मला सांग, मी पूर्ण करतो, पण कृपा करून माणसानं सोड? म्हणू शकतो का आपण? निसर्गापुढे मनुष्य हातबल होतो. दिवसेंदिवस तुमच्या शरीरामध्ये पोखरणारा कॅन्सर, ह्याला तुम्ही खुशामत करून म्हणू शकत नाही, तू किती चांगला आहेस बाबा, मला सोडून दे. नाही म्हणू शकत. ती स्थिती त्या शिष्यांची झाली. होय, मनुष्यांना आम्ही काहीतरी करून आमचा जीव वाचू शकतो, पण या निसर्गापुढे जीव वाचवणार कसा? आणि म्हणून हातबल झाले. येशू काय कोणी वेगळा नाही, त्यांना माहिती होतं आपल्यासारखाच आहे, सुताराचा मुलगा आहे,
आमचा का गुरु आहे, आम्हाला शिकवतो, आणि म्हणून एखादा मनुष्यासारखा त्याकडे गेले, काहीतरी करून प्रभू आम्हाला वाचव. पण ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्या होडीमध्ये उभा राहिला, त्यावेळेस त्याच्या समोर जो निसर्ग होता, सुदैवानं ते निसर्गाची निर्मितीच त्याने केली होती. ही महान स्वार्थाची आहे. तो या जगाचा निर्माण करता होता. ही पृथ्वी त्याने घडवली, वारं त्याने निर्माण केलं, त्याच्या समोर तो उभा होता, आणि म्हणून निसर्ग सुद्धा त्याचा ऐकणार होता. असा आमचा महान पवित्र परमेश्वर आहे, हे आम्ही विसरतो का? स्तोत्र करता 104 स्तोत्रामध्ये तो काय म्हणतो माहिती का? हे परमेश्वरा, मेघ हा तुझा रथ आहे, वायूच्या पंखावर तो आरोहण करतोस, वायू हे तुझे दूत आहेत, अग्नी व ज्वाला हे तुझे सेवक आहेत. असा देव ज्याने मानवी देह धारण केला होता, तो येशू ख्रिस्त जो पवित्र आहे, त्या ठिकाणी तो उभा होता. आणि मग ज्याने ही पृथ्वी निर्माण केली, स्तोत्रकर्त्याने सुंदरसं लिहिलेलं आहे. मला वाटतं स्तोत्रकर्ता जर ह्या काळामध्ये जगत असता तर त्याने अजूनही लिहिलं असतं की तू असा परमेश्वर आहेस की हा पृथ्वीला ताशी 1600 किलोमीटर वेगाने फिरवतोस. त्याला जर थोडं ज्ञान माहिती असतं, तुम्हाला माहिती आहे का, कल्पना आहे का, ज्या निसर्गामध्ये तुम्ही राहता, ज्या पृथ्वीवर आपण राहतो, ही ताशी 1600 किलोमीटर वेगाने फिरते. ही निर्मिती प्रभू येशू ख्रिस्त देव असताना त्यांनी निर्माण केलेली आहे. या पृथ्वीचा घेर साधारण 40,000 किलोमीटर आहे, आणि 24 तासात जर एक भ्रमण प्रदक्षिणा पूर्ण करायची तर तिला ताशी 1600 किलोमीटर वेगाने फिरावं लागतं. याचा अर्थ एका सेकंदात ही पृथ्वी 26 किलोमीटर जाते. ही जी पृथ्वीची गती आहे ती विमानापेक्षा दुप्पट गतीने जाते. आपल्याला कधी माहिती आहे का, कळालंय का आपण पृथ्वी फिरते, आपल्याला समजतं का? अशी निर्मिती त्या देवाने केलेली आहे. असा आमचा देव आहे. जर तू पृथ्वी किती वेगाने फिरते जर तुम्हाला थोडीशी कल्पना पाहिजे असेल तर इथून मुंबईला ही पृथ्वी फक्त 9 सेकंदात जाते. विमानाला 20 मिनिटं लागतात, एक्सप्रेस हायवेने 4-5 तास लागतील, पण ही पृथ्वी इथून मुंबईला 9 सेकंदात जाती. गेली नाही तर 24 तास पूर्ण होणार नाही. अशी पृथ्वी निर्माण करणारा प्रभू येशू ख्रिस्त आमचा परमेश्वर पवित्र देव आहे. ह्या पवित्र देवाकडे पवित्रतेने पहा, आणि तो म्हणतो पुढील वर्ष तुम्ही पवित्रतेने घालवा. हे तुमचं योबेल वर्ष आहे. आणि मग असा येशू ख्रिस्त ज्यावेळेस त्या निसर्गापुढे उभा राहिला, मग काय म्हटलेलं आहे, मग त्याने वाऱ्याला धमकावले आणि समुद्राला म्हटले उगारा, शांत हो. निसर्गाचा निर्माण करता आपल्या निर्मितीला आज्ञा देतो. कुठला मनुष्य वाऱ्याला धमकावू शकतो? नाही. वाऱ्यापुढे आम्ही हात बोलवतो, वाऱ्यापुढे कुणीच टिकाऊ राहू शकत नाही. त्याच्या वाटेमध्ये येणारा सर्व उद्ध्वस्त आणि विनाश ते करतं. पण येशू ख्रिस्त वाऱ्याला धमकावतो आणि समुद्राला म्हणतो शांत हो, उगा राहा. पुढील वचन आम्हाला सांगतं तेव्हा वारा पडला आणि सर्व काही शांत. ज्या ठिकाणी वादळानं थैमान घातलं होतं तिथे स्मशान शांतता झाली. आणि हे झाल्यावर, सर्व शांत झाल्यावर शिष्यांची प्रतिक्रिया काय होती? शिष्यांची प्रतिक्रिया काय व्हायला पाहिजे होती? शिष्यांना असं वाटायला पाहिजे होतं चला आपला जीव भांड्यात पडला, मरणार होतो ते वाचलं. शिष्यांनी आनंदाने उड्या मारायला पाहिजे होतं, नाही? प्रभू तो आमचा जीव वाचला म्हणून आनंदाने बागडायला पाहिजे होतं. पण शिष्यांनी काय केलं? पुढील वर्ष काय सांगतं? तेव्हा शिष्य घाबरले असं म्हटलेलं आहे. जे शिष्य चक्रीवादळाला घाबरले होते, भयभीत झाले होते, ती भीती तर गेली, पण त्यापेक्षा अधिक भीती त्यांना आता वाटू लागली येशूची. येशूला पाहून ते घाबरले, स्वतः घाबरले, भयभीत झाले, आणि ते म्हटले हा आहे तरी कोण? वारा व समुद्र हे देखील त्याचं ऐकतात. ही गोष्ट घडती ज्यावेळेस एक अपवित्र अशुद्ध मनुष्य पवित्र मनुष्याच्या सान्निध्यात येतो. एक पवित्र मनुष्य आहे, त्या सान्निध्यात आम्ही आलो की आम्हाला वाटतं हा आहे तरी कोण? आपण घाबरतो, हा आहे तरी कोण? असा आमचा देव आहे. आणि म्हणून हेच आव्हान आज परमेश्वर आम्हाला योबेल वर्षी करत आहे. येशूचे दास आणि दासी, देवाचे प्रतिनिधी, ख्रिस्ती विश्वासणारे म्हणून ज्यावेळेस तुम्ही या मंदिराच्या बाहेर पडता, अंधकारामध्ये जाता, तुमचे शेजारचे पाजारचे तुम्हाला पाहून त्यांनी म्हटलं पाहिजे आमच्या घरामध्ये एवढे भांडणं आहेत, वैमनस्य आहे, वैरभाव आहे, एकमेकांमध्ये शिवीगाळी आहे, भाऊ भावावर उठलेला आहे, जागेसाठी प्रॉपर्टीसाठी कोर्टामध्ये भांडणं चालू आहेत, पण हे आहेत तरी कोण?
ह्यांच्या घरामध्ये किती प्रीती आहे, खरी खुरी ख्रिस्ती शांती आहे, ह्यांच्या घरामध्ये एकमेकांमध्ये वैमनस्य नाही, वैरभावना, हे आहे तरी कोण? हे आव्हानात्मक जीवन जगण्याचं आव्हान आज परमेश्वर तुम्हाला करत आहे. पुढील वर्षात योबेल वर्ष आहे, पवित्रतेने जगा. हे वर्ष तुमच्यासाठी पवित्र असलं पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही कामावर जाता, तुमचे सहकारी, तुमचे अधिकारी, त्यांनी तुमच्याकडे पाहून म्हटलं पाहिजे, हा आहे तरी कोण, ही आहे तरी कोण. ह्या आमच्या ऑफिसमध्ये सरळ लाचलुचपत चालते, भ्रष्टाचार चालतो, इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी डमी अकाउंट्स केले जातात, खोटे रजिस्टर भरले जातात, फाईल पास करण्यासाठी टेबला खोलून पैसे दिले जातात. पण हा आहे तरी कोण? हा वेगळं जीवन जगतो, हा पवित्र जीवन जगत आहे. कोणीतरी वेगळा आहे, ही कोणीतरी वेगळी आहे. हा आहे तरी कोण? आमचे ख्रिस्ती तरुण आणि तरुणी कॉलेजमध्ये जातात. तुमच्या मित्रमैत्रिणींनी तुम्हाला पाहून पुढील वर्षामध्ये म्हटलं पाहिजे, ही आहे तरी कोण? आम्ही सर्रास सिगरेट ओढतो, दारू पितो, आम्ही पार्ट्या करतो, आम्ही विनोद करतो, पाचकळ विनोद करतो, मोबाईलवर अश्लील गोष्टी पाहतो, वेगवेगळे कॉमेंट्स पास करतो. पण ही तशी नाही, हा तसा नाही, हा पवित्र आहे. आहे तरी कोण? लोकांनी आमच्याकडे पाहून म्हटलं पाहिजे, आहे तरी कोण? आणि मग ते म्हटले, वारा व समुद्र हे देखील त्याचं ऐकतात. होय, तो एक पवित्र देव आहे. हे लक्षात ठेवून, हे भान ठेवून पुढील वर्ष आम्ही पवित्रतेत घालवलं पाहिजे. असाच एक समोरासमोर झालेला प्रसंग येशूच्या बाबतीत आपण आता शुभवर्तमान वाचलं. येशू नदी किनारे आलेला आहे, गालिल समुद्रा किनारे आलेला आहे, आणि काही शिष्य म्हणजे पेत्र, त्याचा भाऊ योहान, आंद्रिया आणि याकोब आणि योहान हे मासे धरत असताना जाळे नीट करत आहेत. आणि येशूने पाहिलं की आपल्याला संदेश द्यायला, दाखले सांगायला काही जागा नाही, म्हणून ते म्हटले, मी तुझ्या वचव्यात बसू का? परवानगी घेतली. आणि पेत्र म्हटलं बस, आणि मच्छव्यात बसून लोकांना किनाऱ्यावर त्यांनी संदेश दिला. उपदेश झाल्यावर लोक गेले. त्यावेळेस येशू पेत्राला म्हटला, पेत्रा, होडी थोडी पुढे हाक आणि जाळी टाक. आता पेत्राचा स्वभाव आपल्या सर्वांना ठाऊक असेल, नसेल तर लक्षात घ्या. त्याचं आत्मचरित्र जर आपण पाहिलं, पेत्राचा अभ्यास केला, तर पेत्रा 12 शिष्यांमध्ये सर्वात उतावळा, सर्वात रागीट आणि तापट, कर्तृत्ववान, धडाडी, पण एकदम चंचल स्वभावाचा. ज्यावेळेस येशू त्याला म्हटला, पेत्रा, होडी हाक आणि जाळी टाक, पेत्राच्या मनात काय चाललं असेल आपण अंतःकरणात डोकून पाहूयात. पेत्राचे विचार कोणते होते? पेत्र मनात म्हणत असेल, येशू, तू आमचा गुरु आहेस, रब्बी आहेस, मी मान्य करतो. तू नियमशास्त्र कोळून प्यालेला आहेस, शास्त्री परुषी यांचा देखील त्या ठिकाणी सर्व प्रश्नांची उत्तरं तू देतोस, तू उत्तम दाखले सांगतोस, चांगले संदेश देतोस, नव्हे तू उत्तम चमत्कार देखील केले आहेस, त्यामध्ये तू एक नंबर आहेस, मला पूर्ण माहिती आहे. पण मासे धरायचं तू मला सांगू नकोस. मासे धरण्यात तुझा काय अनुभव आहे रे? मी हाडाचा मच्छीमार आहे, अनेक रात्र मी त्या समुद्रावर घातलेले आहेत. मासे कुठं धरायचे, कसे धरायचे, कोणत्या वेळी येतात, अरे तुझ्यापेक्षा मला अधिक अनुभव आहे, तुझ्यापेक्षा खूप अनुभव आहे, असं मनामध्ये कदाचित पेत्र म्हटलं असेल. पण थोडासा कदाचित लाजत का तो येशूला काय म्हणतो माहिती आहे का? प्रभू, मी रात्रभर प्रयत्न केले, पण तू सांगतोस म्हणून, तू म्हणतोस ना, करून बघतो एकदा, तू सांगतो म्हणून जाळं टाकतो. उजवीकडे जाळं टाकलं, आणि ज्या वेळेस त्याने उजवीकडे जाळं टाकलं, त्यावेळेस समुद्रामध्ये माशांची जे आहेत त्यांची एक मीटिंग झाली, माशाची सभा भरली. जो आमचा मालक आहे, जो आमचा निर्माणकर्ता आहे, त्याने आपल्याला बोलवलेलं आहे, चला सगळेजण त्या जाळ्यात जाऊयात. सगळे मासे जाळ्यात पडू लागले, धडाधड पडू लागले, कारण आमच्या निर्मात्याने आम्हाला हाक मारली आहे. ते सर्व मासे, इतके मासे जाळ्यात आले की ते जाळं फाटू लागलं. 2 बोटी भरल्या, त्या माशाच्या वजनाने बोटी बुडू लागल्या, कारण निर्माणकर्त्याने त्यांना हाक दिली होती. माशांनी स्वतःहून जाळ्यात उडी मारली. असा आमचा परमेश्वर आहे, असा आमचा प्रभू आहे. आणि हे झाल्यावर पेत्र, पुन्हा पेत्राकडे येऊयात. पेत्र जो मच्छीमार होता, मासे धरायचा, आधीच तो परफ्यूमचा वास आपल्याला सुवास येतो. आपलं कोणी भाई ह्या माणसाने किंवा ह्या बाईने, स्त्रीने, ह्या मुलीने परफ्यूम मारलेला आहे, सुवास त्या ठिकाणी येत असतो. पौल करिंथियरच्या पत्रामध्ये म्हणतो, आम्ही देवाला संतुष्ट करणारा ख्रिस्ताचा सुवास असा आहोत. ह्या जगामध्ये तुम्ही देवाला संतुष्ट करणारे ह्या अंधकार जगातील लोकांसाठी ख्रिस्ताचा सुवास, परफ्यूम ऑफ ख्राइस्ट, ख्रिस्ताचा सुवास तुम्ही आणता. तुमच्याकडे पाहून लोकांना ख्रिस्ताचा सुवास दिसतो का? आनंदाने त्या ठिकाणी ते फुलतात का? किती सुंदर सुवास येत आहे.
परंतु आमच्यातील काही लोक कसे आहेत माहिती का, विश्वास नाही लोक. कल्पना काही उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि त्या ठिकाणी प्रचंड ऊन पडलेले आहे, सर्व घामाने लाय झालेले आहे आणि एखाद्या ऑफिसमध्ये छोटीशी खोली आहे आणि लाईट गेलेली आहे आणि सर्वजण घामाने डबलेले आहेत, कोणतं वातावरण आहे. आणि अशा वातावरणामध्ये त्या एक कर्मचारी आपल्या पाठीत बूट काढतो आणि बूट काढल्यावर त्या मोज्याचा जो वास येतो, वासला कसं होतं माहिती? कधी आपण इथून बाहेर पडू असे आमच्या काही ख्रिस्ती लोक आहेत. तो आला किंवा अरे आला बाबा, एकमेकाला दूषण देणारा, निंदा नाराजगी करणारा, एकमेकाचे उणे दुणे काढणारा, पाठीमागा बोलणारा, आले हे लोक. आम्ही इतरांना सुवास आहोत का आमच्या दुर्गंधी आहे आपण विचार केला पाहिजे. येशू ख्रिस्त त्या ठिकाणी पाहिला, लोक त्या ठिकाणी घाबरत असत, एक आदरयुक्त भीती येत असत की हा कोणीतरी वेगळा आहे, आमच्यासारखा नाही. आणि पेट्रो म्हणतो मस्त मस्त लांब जा अशुद्ध भाषा. शेवटचं एक कथा, येशू असंच गरसेकराच्या गावामध्ये गेला. ही जी वादळाची गोष्ट झाली त्यानंतर तो उतरला आणि गरसेकराच्या गावामध्ये गेला. गरसेकराच्या गावात जाताच अशुद्ध आत्म्याने भरलेला मनुष्य त्या ठिकाणी. त्या मनुष्याचं वर्णन जर तुम्ही ऐकलं तर आपण आपलं चित्त थरारत आहे. ह्या मनुष्याने अनेक दिवस नाही महिने तो विवस्त्र राहतो, अंगात एकही कपडा नाही, कारण तो आपल्या भानावर अजिबात नव्हता. की जी अशुद्ध शक्ती पिशाचं त्याने तिला पछाडलं होतं, विवस्त्र राहत होता. आणखी पुढे म्हटलंय तो घरात नाही, तो कुठं राहत असेल? कबरेत राहत असेल. कबरेत कोण राहतो? मेलेल्यांच्या हाडात किती असतात, तर तो मनुष्य कबरात राहत असेल कारण दुष्ट आपण त्याला पछाडलं. पुढं म्हटलेलं आहे त्याला अनेक वेळा साखर दंडाने बांधून त्याला बेड्याने जखडलं होतं, पण तो साखर दंडाचे तुकडे करत असेल आणि बेड्याची चोरा करत असेल. तुमच्या गावामध्ये जर असा एक मनुष्य आला, साखर दंड बांधले त्याचे तुकडे करतो आणि बेड्याचा चोरा करतो, आपण करू शकतो? लोखंड आहे, पोलाद आहे, बांधलेले तुकडे करतात. ती अशुद्ध शक्ती इतकी अफाट होती की त्याकडून ते बेड्याचे तुकडे तो करत असत. कोणाच्याने त्याच्यावर आवड घाले ना असं म्हटलेलं आहे. आणि तो स्वतःला अंगाला ठेचून घेत होता. समजा इथे एक व्यक्ती आली आहे, तुम्ही खाली पाहिलं आणि तो दगड घेत आहे आणि स्वतःच्या अंगाला ठेचून घेत आहे, काय म्हणतो आपण त्या व्यक्तीला? वेडा म्हणून आहे, स्वतःच्या अंगाला ठेचून करणं वेडेपणा आहे. अशा प्रकारची ही व्यक्ती आहे की ज्याने सर्वच गावाने हात टेकले होते, याचा आता काहीच करता येणार नाही. अनेक हकीम दाखवले, डॉक्टर दाखवले, वैद्य दाखवले, सर्व काय केलं, जादूटोना केला, काळी जादू केली, पण याचं काय होणार नाही म्हणून त्याला एक तो सोडून दिला होता, तो कबरात राहत असेल. असा अनियंत्रित बेफाम सैराट सुटलेला मनुष्य गावामध्ये फिरत होता. येशू तिकडून आला आणि येशूने त्या समोर जाताच त्यातील भूत बोलू लागले, तू आमचा न्याय करण्यासाठी का आलायस? येशू त्याला काय म्हणतो, तुझं नाव काय? त्याने काय उत्तर दिलं? त्याने स्वतःचं नाव सांगितलं नाही. त्याच्यामध्ये जे भूत होते त्यांनी सांगितलं, माझं नाव सैन्य. सैन्य म्हणजे काय? असंख्य भूत त्याच्यामध्ये लागले होते, एक दोन नाही. मरिया मगदलेमध्ये किती भूत होते? 7 भूत होते, पण ह्याच्यामध्ये असंख्य होते, सैन्य होतं. सैन्य असलेल्या भूतांचा असलेला हा मनुष्य समोर आला. ते त्याला म्हटले, आम्ही त्या डुकरात जाऊन मला आज्ञा कर. येशू म्हटला, चाल निघून जा त्या डुकरात जा. मोठ्या डुकराचा कळत चढत होता, अशुद्ध आपल्या डुकरामध्ये गेले, सर्व गडबडावरून समुद्रात मरण पावले. हे झाल्यावर अचानक लगेच काही क्षणातच ही बातमी संपूर्ण गावामध्ये गेली की जो मनुष्य अनियंत्रित होता, ज्याच्यामध्ये भूताचं सैन्य होतं, तो आता बरा झालेला आहे. अनेक वर्ष अनेक उपाय केले पण त्याला काही झालं नाही, तो आता बरा झालेला आहे असं म्हणून संपूर्ण गाव त्या ठिकाणी लोटलं. त्यावेळेस गावातील लोकांनी काय करायला पाहिजे होतं? प्रभू येशू, गुरु महाराज, तू आमच्या गावामध्ये आलेला आहेस, या भयंकर मनुष्याला तू बरं केलंस, तर पहा त्या ठिकाणी आणखी काय अशुद्ध आत्मा असलेले लोक आहेत, ये आमच्यामध्ये राहा, 2 दिवस आमच्याकडे काढ, त्यांना तू बरं कर. काय रोगराई आहेत, कुष्ठरोगी आहेत, महारोगी आहेत, यांना तू बरं कर, आम्हाला तू काहीतरी संज्ञा दे टाक, असं त्या गावकऱ्यांनी म्हणायला पाहिजे होतं. गावकरी काय म्हटले? हे गावकरी ईश्वर म्हटले, आमच्यापासून तू निघून जा अशी त्याला विनंती केली, कारण तुम्हाला बरं केलं. ज्या मनुष्याने त्याचं बरं केलं, हित केलं, म्हणजे आमच्यापासून निघून जा. इतके
इतके घाबरले की हा माणूस आमच्यामध्ये असेल, आमचं काय होईल? आम्ही अशुद्ध आहोत, आम्ही पापी आहोत आणि हा कोणीतरी वेगळा आहे, आमच्यापासून निघून जा अशी त्याला विनंती केली. ज्यावेळेस आम्ही देवाच्या वचनाप्रमाणे पवित्र जीवन जगतो त्यावेळेस लोक ज्यावेळेस आम्हाला पाहतील त्यांच्या स्वतःच्या अशुद्धतेची, त्यांच्या उणीवाची, त्यांच्या दुर्बलतेची जाणीव होऊन त्या मला म्हणतील आम्हापासून दूर जा. तर तुम्ही फार पवित्र आहात असं जीवन जगण्याचं आव्हान योवेल वर्षी ख्रिस्ती विश्व मंडळीतील प्रत्येक लहान मुलाला आज परमेश्वर करत आहे. त्या आव्हानाला मी जाणार आहोत का? आता बघायचं काय म्हणतो, ज्याला ताण आहे तो ऐकतो, ताण आहे तो. तुझे आभार मानतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, कारण आम्ही योवेल वर्षामध्ये पदार्पण केला आहे आणि वर्षाच्या आरंभी तुझ्या वचनाने प्रभू आमच्यावर प्रहार केलेला आहेस आणि तू मला सांगितलेलं आहेस की हे वर्ष योवेल वर्ष हे तुमच्यासाठी पवित्र असावं. होय प्रभू, आम्ही पवित्र म्हणजे वेगळं होण्यासाठी जात आहोत. या जगापासून आम्ही वेगळं होतो, कारण याकोब म्हणतो जगाशी मैत्री देवाशी वैर आहे हे तुम्हाला ठाऊक नाही काय? जो कोणी जगाचा मित्र उभारतो तो देवाचा वैरी आहे. हो, या जगाशी हात मिळवून न करता, जगाशी तडजोड न करता तो या जगापासून वेगळं होण्यासाठी, पवित्र होण्यासाठी आम्ही जातो. आमचा दोष त्या ठिकाणी स्वीकार करून आम्हाला आशीर्वाद देतो. जर त्या प्रवेश ख्रिस्त याचा नावाने मागितलं